झालो त्याबद्दल मनापासून पूर्ण बाळापूर तालुका आपला आभारी आहे. धन्यवाद मोदी, धन्यवाद. खूप खूप आभारी मोदी. काय चाललंय बाकी? मगाशी घाई गडबडीत काही बोललो नाही तुमच्यासोबत. व्हिडिओ कॉल मध्ये पहिलं चॅनल आपलं होतं, तुम्ही जो शब्द दिला होता तो तुम्ही पूर्ण केला हा. की मी तुम्हाला गोड बातमी तुमच्या चॅनलवरच देणार आहे आणि योगायोग की ती बातमी पहिल्यांदा तुम्ही मलाच दिली. हो 100% मध्ये. आणि दुसरी गोष्ट अशी की सगळ्यात महत्वाची मी तुम्हाला सांगितलं होतं की जी.आर घेतल्याची तुम्ही मठाला परत देखील येणार नाही. हा. आणि तो जी.आर आज success झाला. आपल्याला मोबाईल मध्ये वगैरे काही कॉपी मिळाली का त्याची? नाही माझ्या ते आता उद्या मला मिळून जाईल. बाकीचं झाले सगळं अपडेट झाले त्याचं. आणि माऊली हे जे आता तुम्ही कुठं जाणार आहे? आता मी सांगलीला जाणार पहिला. मुंबई आंदोलनाचं काय? मुंबई आंदोलन संदर्भात मला काही सांगता येणार नाही, पण आता आमचा जो लढा आहे तो बंद नाही आहे. पण आता जे सरकारने जी मुदतवाढ दिलेली आहे, आम्ही मुदतवाढीच्या विषयावरती होतो. बाकी आमच्या कुठल्याच मागण्या नव्हत्या. फक्त मुदतवाढ हा विषय आमचा प्राधान्य होता. बाकी कुठली मुदत त्या ठिकाणी मिळणार नव्हती. त्यामुळे बाकीच्या गोष्टीमध्ये आम्ही पडलो नाही. त्या ठिकाणी आता इथून पुढे जी मुदतवाढ झालेली आहे आता येणाऱ्या काळामध्ये भविष्यात अशा कुठल्या आंदोलनाची गरज जर विद्यार्थ्यांना वाटेल, फडणवीस साहेबांनी सांगितलं की याच्यानंतर कोणी मुदतवाढ मागू नये. आम्ही त्यावरती बघतो ना आम्ही आता काय करायचं. त्या मुदतवाढीचा तो विषय नाही आता काय. आणि माऊली एक विषय असा होता की जे समजा फडणवीस साहेब आज सभागृहामध्ये बोलले की हे प्रशिक्षण आहे आणि या प्रशिक्षणाचा उपयोग तुम्ही नोकरीच्या ठिकाणी करू शकणार आहात, मग शिफारस पत्रामध्ये असा काही उल्लेख राहणार आहे का? त्याच्याबद्दल बघतो ना. त्यासाठी आम्ही तो विशेष उल्लेख आहे ना करून रोजगार उपलब्ध करून द्यावा. मग या पद्धतीचे ठिकाण पण तुम्ही आम्हाला सांगा. अशा पद्धतीने मागणी त्यांच्यावर करून द्या. म्हणजे आपल्या मागण्या आता जे आहे जी मागणी आहे त्यामध्ये एंट्री होणं गरजेचं होतं, ती झाली आता. आता इथून पुढचा लढा असणारच ना आपला, पण तो कामावर जातील ना पोर आपली. म्हणजे थोडक्यात सांगायचं मतलब म्हणजे जे घोषणा झाली याच्यावर आपला लढा थांबलेला नाही. आता पुढचा लढा आपण पुढची दिशा ठरवतोय आपण आता. नक्कीच महाराज. या पुढच्या लढ्यात सुद्धा आपल्याला पूर्ण महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थींची सोबत लाभणारच आहे. 100% मध्ये. त्यासाठी आम्ही आता 5 महिने आमच्याकडे आहेत. 5 महिन्यामध्ये संघटना मजबूत करून पुन्हा त्या ताकदीने सरकाराची आम्ही एक वेगळ्या पद्धतीने समीकरण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि महाराज पत्रकार परिषद वगैरे कधी घेणार आहे असं काही? पत्रकार परिषद उद्या घेईन मी सकाळी सांगलीला. हो सांगलीला. नक्कीच. सांगलीकरांनी सुद्धा आपल्याला भरपूर सहकार्य केलेलं आहे आणि जे प्रशिक्षणार्थी आपल्या सोबत होते, ज्यांची इच्छा होती काही निमित्ताने येऊ शकले नसतील, त्या सर्वांतर्फे मी आपला मनापासून आभारी असेल. नक्की. आणि पुढचा जो तुम्ही आम्हाला कुठलाही आदेश द्या तो आम्ही पूर्णपणे आपका हुकुम सर आंखों पे रख के पुढील जे दिशा तुम्ही आम्हाला दाखवसाल त्या दिशेने आम्ही नक्कीच जाण्याचा प्रयत्न करू. नक्की सर, नक्की. बस आपण आपली स्वतःची काळजी घ्यावी. आपल्या काल तब्येत व्यवस्थित नव्हती. नाही नक्की सर, काय अडचण नाही. काळजी घ्या. असं आहे जे आपण डोक्यात धरलं होतं ते आज आपण बोललो होतो की आपण असं करणार आणि जी.आर आल्याशिवाय आपण निघणार नाही किंवा तो शब्द घेतल्याशिवाय निघणार नाही. आणि तो शब्द मान्य भरतशेठ गोगावलेच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. नक्कीच. कालच तुम्ही सांगितलं होतं की उद्या आपल्याला जी.आर म्हणजे भेटणारच आहे. जी.आर नसेल भेटेल, परंतु मुख्यमंत्री साहेब सभागृहात बोलले. यावर अजून आता काही कोणतीही शंका उपस्थित राहिली नाही आहे आता की जी.आर कधी भेटणार, काय भेटणार. स्वतः मुख्यमंत्री स्वतःच्या तोंडून बोलले. म्हणजे नक्कीच या लढ्याला जो अंतिम स्वरूपाचा तुम्ही आकार दिला त्याबद्दल नक्कीच तुम्ही यशस्वी झालात. त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि प्रशिक्षणातर्फे खूप खूप आभार. धन्यवाद सर. धन्यवाद. आभारी. ठीक आहे माऊली.